inverse 7x cube minus 5y cube upon 7x cube plus 5y cube and is equal to m, and show that d2y by dx square is equal to 0. So 7x cube minus 5y cube upon 7x cube plus 5y cube is equal to sec m. ठीक आहे, लक्षात घ्या. आता विषय असा आहे की हा सेकंड झाला, याला आपण के अज्यूम करूया. पूर्वी केलंय असं, बरोबर आहे ना? केलंय का नाही केलेलं? केलेलं आहे अनेक वेळा. सो 7x क्यूब मायनस 5y क्यूब अपॉन 7x क्यूब प्लस 5y क्यूब इज इक्वल टू के. बघा, 7x क्यूब मायनस 5y क्यूब इज इक्वल टू के इंटू 7x क्यूब प्लस 5y क्यूब. बरोबर आहे? बरोबर आहे. सो मायनस 5y क्यूब मायनस 5y क्यूब के इज इक्वल टू 7kx क्यूब मायनस 7x क्यूब. बरोबर आहे का रे पोरांनो? आता मी काय करतो, याला मायनस 5y क्यूब कॉमन काढून 1 प्लस के करतो आणि इकडे काय होईल, 7x क्यूब कॉमन काढून के मायनस 1. बरोबर का? सो मायनस 5y क्यूब अपॉन बघा मायनस 7x क्यूब इज इक्वल टू के मायनस 1 अपॉन के प्लस 1. टेकिंग क्यूब रूट ऑफ बोथ साइड, क्यूब रूट ऑफ बोथ साइड्स. सो मायनस क्यूब रूट घेतल्यामुळे आता सॉरी क्यूब रूट नाही घेता येणार, सॉरी कारण इथं 5 आहे ना, त्यामुळे आणि 7 आहे, क्यूब रूट नाही होणार. ठीक आहे, डायरेक्टली डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल. कळतंय? मग बघा, मायनस 5/7 असंच लिहून मी आतमध्ये करतो, v du by dx 3y square dy by dx मायनस u dv by dx हे y cube into 3x square and divided by x cube bracket square I think is equal to 0. म्हणजे ऑब्वियसली हे इकडे जाऊन 0 होऊन जाईल, हा पण इकडे जाऊन 0 होऊन जाईल आणि माझ्याकडे शिल्लक काय राहील? आता इथला 3 पण कॅन्सल होऊन जाईल आणि x क्यूब y स्क्वेअर dy by dx minus x square y cube is equal to 0. So dy by dx is equal to x square y cube upon x cube y square. एक दोन कॅन्सल झाले, एक राहिला. So y upon x. So dy by dx is equal to y upon x. याचं परत एकदा डिफरन्शिएट करा. बघा, डिफरन्शिएट करतो. d2y by dx square is equal to x dy by dx minus y upon x square. करेक्ट आहे का? हो का नाही पोरांनो? सो dy by dx ची व्हॅल्यू काय आहे? y upon x आहे मायनस y upon x square. So x कॅन्सल झाला, therefore it is equal to 0 d2y by dx square. आता सांगा, कळलंय का? कळलं असेल तर पुढे करूया गणित. झालंय? ओके, पुढे जाऊ मी. येस, आता 8वं गणित किती लोकांना आडलंय?
सूर्य भोसलेला आणले, खाडीलकरला पण आणले, स्पंदनला पण आणले. बरं चला आठवं गणित बघूया. y is equal to log of x plus root of x square plus a square. Show that x square plus a square d2y by dx square plus x d by dx. आय थिंक हे थोडस काहीतरी चुकलंय गणित, असा माझा अंदाज आहे बरं का. गणित टायपिंग मध्ये काहीतरी मिस्टेक आहे आणि इथे y पाहिजे इज इक्वल टू 0. येस, हाऊ इट इज करेक्ट. आले का बघा बरं. करेक्ट आहे का गणित लिहिलेलं चेक करा आणि मला सांगा पटकन, कारण माझ्याकडे प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून तुम्हाला सांगतो. पुस्तकात माझ्याकडच्या इथे वाय नव्हता, तुमच्याही पुस्तकात नाहीये का वाय इथे. आता एकदम सोपं आहे खरं तर गणित. ओके, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स बघा, dy by dx is equal to 1 upon x plus root of x square plus 1 a square. अरे आपण हे केलंय असं गणित, फक्त यातला अर्धा पार्ट केलाय, तुम्हाला आठवतच नाही. x ची डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि 1 अपॉन 2 रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू 2x आहे. बरोबर आहे का. तो हा 2 2 कॅन्सल झाला आणि 1 अपॉन x प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इंटू रूट ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर रेज टू एम आहे का इथे. अरे सॉरी, बस ठीक आहे, फार काही अवघड झालेलं नाही, फक्त इथे एम येईल, दॅट्स इट. याच्या पलीकडे काही होणार नाही. रेज टू एम आहे ना, लिहितो लिहितो लिहितो. हा, काही फार त्याच्यात काही फरक होणार नाही, एवढाच बदल होईल, प्लस एक्स अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मी तुम्हाला कालपासून हेच सांगतोय की तुम्ही dy बाय dx ला लगेच इकडे x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू m असं करणार मी. कळलं बघा, कारण हे कॅन्सल झाल्यामुळे एवढंच राहिलं आणि तो तिकडे गेला. कळतंय का मी काय सांगतोय ते. आणि डिफरन्शिएट करणार मी याला लगेच विथ रिस्पेक्ट टू x. बघा, एक तर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर. सूर्या कुठं चुकलं चेक कर. dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2x इज इक्वल टू 0. झालं, गणित संपलंय तुमचं. मल्टीप्लाइंग each term by root of x square plus a square. Are you getting my point? Now let's see, x square plus a square d2y by dx square plus x dy by dx is equal to 0. तुम्ही कुठं चुकलात ते चेक करा. कुठं चुकलात ते चेक करा. आता गणित कितवं हवंय सांगा पुढचं अडलेलं. चेक करून सांगा मला. ओके, अडीकर कळलं का तुला. चला पुढे जाऊया आपण. प्रॅक्टिस पाहिजे ना तुम्हाला पोरांना. बघा पुढचं काय, कितवं गणित आता पुढचं. झालेत का तुमचे सगळे क्वेरीज सॉल्व. झाल्यात का क्वेरीज सॉल्व. हा,
काय रे पोरांनो, क्वेरी सॉल्व्ह झाल्यात का तुमच्या? ओके, तुमचं काही उत्तर नाही म्हटल्यावर सोडून दिलं मी. पुढे मग मी डायरेक्ट क्वेश्चन नंबर 4 करायला घेतो. ठीक आहे. y इज इक्वल टू ax प्लस b रेस टू m. आता कुठल्याही फॉर्म्युलाचा रेस टू m म्हणजे nth डेरिव्हेटिव्ह काढायचे. आता आपल्याला इथे काय करायचंय, तर nth डेरिव्हेटिव्ह करायचे. ठीक आहे. या nth डेरिव्हेटिव्ह साठी काय काय लागतं ते सांगतो. आता बघा, एक छोटं उदाहरण म्हणून देतोय तुम्हाला. सपोज y इज इक्वल टू एक्स रेस टू n. मी डिफरन्शिएट करीन याला विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू n x रेस टू n मायनस 1. बरोबर का? इथपर्यंत घेतलंय का? येस बोला. श्रेयस, कनक, मधुरा, मानसी, with respect to once again x. ठीक है. So d2y by dx square सर्व साक्षी n minus 1 आणि x raised to n minus 2. ठीक आहे. झेपलंय. आता हे कुठपर्यंत चालणार, पण हे असं कुठपर्यंत चालणार बघा ना. तो पुढे आणखीन एक दाखवतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. परत एकदा d3y by dx square is equal to n minus 1 n minus 2 आणि x raised to n minus 3. बरोबर का? म्हणजे दॅट इज गोइंग ऑन. करेक्ट आहे का? झेपते का? थोडक्यात मी असं लिहू शकेन का बघा. कारण काय, हा कुठपर्यंत जाणार आहे, जोपर्यंत n इज ग्रेटर दॅन 0. बरोबर ना? n सॉरी m नाही, n इज ग्रेटर दॅन 0. किंवा आपण असं म्हणूया n मायनस m. इथे m येईल, कुठपर्यंत जाईल तर m येईल n मायनस m इज ग्रेटर दॅन 0. इथपर्यंत हे पॉसिबल आहे सगळं. बरोबर आहे की नाही? हो का नाही? पटतंय का तुम्हाला? पटतंय का तुम्हाला? मग आता मी असं लिहू शकतो का बघा बरं, की बघा चेक करूया आपण. कसं चेक करणार तर बघा. सो ऑन n y अपॉन dx रेस टू n इज इक्वल टू n. बरोबर ना? हे तर आहे ते ऑब्विसली. करेक्ट आहे का? सगळ्यांना झेपतंय का? आणि इनटू आता हा n मायनस 1 n मायनस 2 अप टू कुठपर्यंत n मायनस m प्लस 1. कारण बघा एक नि कमी आहे, इथे 3 असला तरी इथे 2 येतोय म्हणून एक नि कमी आहे. आणि पुढचा x रेस टू n मायनस m. आर यू गेटिंग माय पॉइंट? आर यू गेटिंग माय पॉइंट? हे त्याचं फायनल आन्सर असतं. सगळ्यांना कळलंय का बघा? सगळ्यांना कळलंय का बघा? भार्गव झेपलंय का? ईशा कळलंय का? ईशिता मित्रा, हा किती आहे? हात आलाय का? एमच आलाय का? याला आपण एम अज्युम केलंय ना? हो का नाही? येस. मग हा 3 आहे आणि हा किती येतोय? प्रत्येक पॅटर्न बघ. इथे पॅटर्न ओळखायचा. इथे 2 असताना इथे 1 येतोय. म्हणजे n मायनस m जे येईल त्याच्यापेक्षा 1 ने कमी येतोय तो. बरोबर का? म्हणून प्लस 1 येतो तिथे. म्हणजे आता समजा हे बघ 5 मायनस 4 आणि प्लस 3 प्लस 1 असं असतं ते. 2 आणि प्लस 3 म्हणजे इथे काय होणार? 3 होणार. कळतंय का? किंवा 1 ने कमी राहणार. लक्षात ठेव. म्हणून तो येतो. आपण हे सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये शिकलो होतो. पोरांनो सगळी 11वी लागणार आहे आता. तुम्हाला आवश्यक आहे सगळे 11वी येणं. ठीक आहे? कळलंय हे सगळ्यांना?
हा आता तुम्ही जरा मला हे करून दाखवा, डी बाय डी एक्स ऑफ 1/x चे डेरिव्हेटिव्ह काढून दाखवा. चला फास्ट. मी व्हिडिओ आणि ऑडिओ ऑफ करतोय, जेवढी जमेल तेवढी. कुठपर्यंत पोहोचले पोरांनो? हिंड द्यायला हवी आहे का? हिंड द्यायला हवी असेल तरी सांगा. हिंट हवी असेल तरी सांगा, मी सांगतो कसं करायचं काय. त्याची पहिली डेरिव्हेटिव्ह ते 1/x², बरोबर आहे का? मी अर्धवट हिंट देतो. दुसरी डेरिव्हेटिव्ह येते dy बाय dx इज इक्वल टू -+2 अपॉन, हे फार महत्वाचं आहे बरं का, x⁻² + 1 दॅट इज 3 d2y बाय dx² इज इक्वल टू 6. आणि हे दरवेळेस हे होत जातं ना, मल्टिप्लाय होत जातं ना याला वरच्याला, 6 अपॉन, आणि तो मायनस होणार, x⁻⁴ होतोय. पुढे d3y बाय dx³ d3y बाय dx³ इज इक्वल टू -24, काय बरोबर आहे ना, मायनसचा +24 अपॉन x⁵. आता ह्यालाच तुम्हाला शोधायचंय. लिहायचं कसं हा विषय मी अर्ध दिलेला आहे करून, आता तुम्ही करा.
पुस्तकात हिंट आहे त्याची, पुस्तकात हिंट आहे त्याची. जर पुस्तक वाचत असाल तर पुस्तकात हिंट आहे त्याची. काय झालं? ओजस मराठी सेज प्लस ऑर मायनस काय म्हणतो तू? एन इंटू एम. बर बर, बाकीच्यांचं काय उत्तर आहे? बर, बाकीच्यांचं काय उत्तर आहे? कोणाचंच नाही आलं. रमा, तुझं काय उत्तर आलं? साक्षी खडके, तुझं काय आलं? साक्षी कासोडे गायब झाली. फॅक्टोरियल फॉर्म नाही, तसं नको सांगू, मला उत्तर टाईप कर. फॅक्टोरियल फॉर्म वगैरे असं नको उत्तर दे. त्याचं उत्तर कसं येणार ते सांगतो पहिले. हा, प्रत्येक वेळेस हे बघा, जेव्हा हा पहिला असतो त्यावेळेस हा पॉझिटिव्ह असतो. बरोबर आहे का? नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ते. पहिली डेरिव्हेटिव्ह ही आहे ना त्याची. हा, परत एकदा सगळे करतो कारण इथे गडबड लिहायला झाली. y इज इक्वल टू 1 अपॉन x. सो dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस प्लस 2 अपॉन x क्यूब. d3y बाय dx क्यूब म्हणजे मायनस 6 अपॉन x रेस टू 4. बरोबर आहे का? काय पोरांना? हो. आता बघा, जेव्हा पहिली डेरिव्हेटिव्ह आहे तेव्हा मायनस आहे, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला प्लस आला, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला परत मायनस झाला. म्हणजे मी याचा nth डेरिव्हेटिव्ह पॅटर्न कसा तयार होतो त्याचं लॉजिक सांगतोय. dx रेस टू n लॉजिक आहे का? बघा, पहिलं काय होईल? -1 रेस टू n. ओके, कारण पहिल्या डेरिव्हेटिव्हला मायनस येतोय म्हणजे इथे n ची व्हॅल्यू 1 झाली की तो मायनस होणार. बरोबर का? दुसरा, आता इथे काय घडतंय तर n फॅक्टोरियल होणार, कारण बघा 2 इंटू 3, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला 3 चीच फॅक्टोरियल आली आहे का? इथे 3 चाच फॅक्टोरियल आलाय का? इथे चेक करा. म्हणजे इथे 3n फॅक्टोरियल होणार आणि अपॉन दरवेळेस तिसऱ्याला x रेस टू 4 होतोय बघा, म्हणजे एक नी ऍड होतोय, म्हणजे इथे मी लिहिणार x रेस टू n प्लस 1. कळतंय? गणित कळलंय? ये सगळ्यांनी उत्तर द्या. रिशित गोखले, श्रावणी, सायली अडसूळ, समृद्धी असईकर. समृद्धी, एकदा तू प्रत्यक्ष भेट, तुझ्या वहीत चुका होत आहेत अजूनही. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया आपण आता. तुमचा एक्सरसाइज बघा आता. कन्सेप्ट कळलाय का सगळ्यांना? मी थोडक्यात तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मधलं सेकंड दाखवलं. हो की नाही? आता कळलंय का? क्वेश्चन नंबर 4 मधलं सेकंड दाखवलं. आता थोडस आपण हे पण बघूया. बघा, कुठे गेला ते गणित? कारण हे अवघड आहे बरं का, हे सोपं नाही. गणित नंबर त्यातलं 5वं बघूया. चला पटापट आता पुस्तकातली घ्यायला सुरुवात करूया. y इज इक्वल टू ax प्लस b रेस टू m. बरोबर आहे ना? हेच गणित आहे ना? ओके, बरोबर आहे. आता त्याचा एक पॅटर्न स्टाईल ओळखायची आणि ती आपल्याला सबस्टिट्यूट करायची. म्हणजे बघा, डिफरन्शिएटिंग
with respect to x. So dy by dx is equal to m ax plus b raised to m minus 1 into नीट लक्ष द्या a. बरोबर आहे का? आता डिफरन्शिएटिंग with respect to x. So d2y by dx square is equal to m minus 1 ax plus b raised to m minus 2 आणि a square. ठीक आहे, बघा पुढे जातो मी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि कुणाला कळलं नसेल तर सांगा. रुचा, तुला कळलंय का? रुचा आज नाहीच आहे. m minus 1 m minus 2 आणि ax plus b raised to m minus 3 आणि इकडे a cube. बरोबर आहे का? अँड सो ऑन. सो फायनली इथे काय झालं पोरांनो? बघा बरं इथे काय झालं पोरांनो? सो फायनली मी इथे असं लिहू शकतो की dny by dx raised to n is equal to थोडक्यात a raised to n. कारण इकडे 3 असेल तर इकडे 3 येतोय का नाही येते? येतोय. नंतर m इथे मगातच लॉजिक वापरणार मी. m minus 1 m minus 2 आणि अप टू m minus n plus 1. बरोबर आहे का? आणि ax plus b raised to m minus n हे तुमचं फायनल आन्सर आहे. बघा बरं कळलंय का तुम्हाला? एकदा चेक करा तुम्हाला कळलंय का? तर काहीच कळलेलं नाहीये. येस और नो? अरे आज एवढी अब्सेंट काय आहेत मुलं? काय प्रॉब्लेम काय आहे? हा, पुढचं गणित करायला घ्या बरं. किती नंबरचं सांगतो? 3 नंबरचं गणित करायला घ्या. बघूया तुम्ही काय करता. फार तर चुकेल याच्यावर काही होत नाही. बरोबर आहे ना? करायला घ्या चला.
करा. चौथं पण झालं जेव्हा. चौथं पण झालं का योहान? बघा, dy by dx is equal to e raised to ax plus b into a. d2y by dx square is equal to e raised to ax plus b into a square. आणि d3y by dx cube is equal to e raised to ax plus b into a cube. मैं आता फाइनली मैं असं लिहू शकतो का, d raised to ny by dx raised to n is equal to a raised to n. बरोबर आहे आर्य? आर्य आज ऋचा का नाही बसली लेक्चरला? आता चौथं बघूया. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. चौथं बघा. चौथं, हा मी झालं का? चौथं सेम आहे पोरांनो, दाखवतो बघा. y is equal to a raised to px plus q
dy बाय dx इज इक्वल टू, आणि नसेल येत तर लगेच सांगत जा, नाही आलं सर वेळ जात नाही रे पोरांनो, इंटू लॉग ए आणि इंटू पी, पुढे d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू a रेज टू px प्लस q लॉग a ब्रॅकेट स्क्वेअर इंटू पी स्क्वेअर. आता इथनच डायरेक्ट लिहितो मी dny बाय dx रेज टू n इज इक्वल टू a px प्लस q आणि इंटू लॉग a रेज टू n आणि p रेज टू n. झालंय का, कळलंय का तुम्हाला? बोला पटकन. येस. झालंय, बर चला पटकन एकानेच सांगितलं, बाकीच्यांचं काय असं समजतो झालंय म्हणजे सगळ्यांना कळले नाही का? पुढे चला बघा, आता y इज इक्वल टू लॉग ऑफ ax प्लस बी, ठीक आहे. बघा 1 अपॉन dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन ax प्लस b इंटू a d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू माइनस 1 अपॉन ax प्लस b स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. बघा असं होत चाललंय, ओके नाही? म्हणजे फायनली d3y बाय dx स्क्वेअर, मुद्दा म्हणून हे दाखवतोय तुम्हाला, माइनस 2 d3 आहे ना, d3 बाय, ठीक आहे, माइनस चा प्लस 2 होईल इथे, 2 अपॉन ax प्लस b ब्रॅकेट रेस टू 3 आणि a क्यूब. करेक्ट आहे का? सो याचा अर्थ काय होतोय की बघा dn by dx raised to n, that is -1 raised to n, -1, कारण इथे 3 असताना इथे मात्र प्लस आला, इथे 2 असताना इथे मायनस आला म्हणून तो मायनस केला, किंवा +1 केलं तरी चालणार आहे. आणि a रेज टू n होतोय पुढचा, इथे 3 असताना इथे 1 -1 म्हणजे 3 असताना 2 मायनस हा जो आहे तो n -1 म्हणजे 3 -1 म्हणून 2 फॅक्टोरियल होतं. बघा इथे 2 फॅक्टोरियल झाला, म्हणून इथे लिहितानाच n -1 फॅक्टोरियल लिहिल आणि अपॉन ax प्लस b रेज टू n असं त्याचे nth डेरिव्हेटिव्ह आहे. आता उरलेली सगळी गणितं तुम्ही करायची, सगळी. शेवटची 11 आणि 12 नंबरची जी आहे ती पुस्तकात तुम्हाला ऑलरेडी तसं सोडवून दिलेलं आहे, त्यामुळे त्यातलं एक तर सोडवून दिलेलंच आहे, दुसरं तुम्हाला करायचंय फक्त. समजलंय का? आजचा सेशन कळलंय का तुम्हाला ते सांगा, कारण सोमवारपासून मी ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चालू करणार आहे. ओके, खुश नाही का रे? सगळ्यात मोठा चॅप्टर संपला आज आपला, म्हणजे एक आणि चॅप्टर मोठा संपला. आता अजून एक मोठा चॅप्टर